नमस्कार. परिपूर्ण हाटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज गंठण बनवणार आहे 2 पदरी. तर त्याच्यासाठी मी इथे 2 वाट्या, हे बघा, आता हे माझं आहे मंगळसूत्र. खूप दिवस झाले बनवलेलं नव्हतं, तर मी आता नवीन बनवते. 2 वाट्या आहेत ह्या माझ्या. त्यानंतर सिल्वर कलरचा मणी घेतलेला आहे, 4 मोठे मणी वाट्यांच्या साईडला टाकण्यासाठी. आणि हे बघा, इथे मी हे सोन्याचे मणी आहेत माझे, तर दोन्ही बाजूला एकसारखे डिवाईड करून घ्यायचे. जर तुमच्याकडे 50 मणी असतील तर 25 एका साईडला आणि 25 एका साईडला असे करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर इथे बारीक मणी घेतलेले आहेत मी, गोल्डन. हे साधे मणी आहेत. जे सोनेरी कलरचे मणी वापरते ना, ते मी न वापरता हे असे मणी घेतलेले आहेत. ती बारीक सोनेरी कलरचे आहेत. हे आपण जसं ठुशी जी असते ना, ठुशीला जे मणी वापरतात त्याच्यातलं हे एकदम बारीक साईज आहे. स्क्रू आणि काळे मणी लागणार आहेत. तर आपल्याला इथे बघा सुया पण लागणार आहेत. साध्या दोऱ्यात मी सुई टाकलेली आहे. तर आता आपल्याला बनवायला सुरुवात करायची आहे. इथे बघा मी 2 पदर घेतलेले आहे ती, आणि सुयासुद्धा बांधून घेतलेल्या आहेत. तर हा धागा आपण जेव्हा ही गंठण बनवतो तेव्हा धागा खूप लांब लागतो, कमी पडला तर जॉईंट करायला येतो. पण 1 ते 1.5 मीटर आपल्याला धागा लांब घ्यायचा आहे. आणि आता सुरुवातीला दोन्ही सुया पकडून आपल्याला स्क्रूचा एक पार्ट आहे तो ओवून घ्यायचा आहे. तर कोणताही टाकला तरी सुद्धा चालतो सुरुवातीला. बघा, आता सुरुवातीला 2 काळे मणी टाकायचे आहेत. खूप बारीक घ्यायचे नाही, थोडे मीडियम साईजचे हे मणी घ्यायचे आहे, ते 6 नंबरचे. त्यानंतर हा छोटा गोल्डन मणी, परत मी 3 मणी काळे टाकलेले आहेत, छोटा गोल्डन. त्यानंतर आता आपल्याला 4 काळे मणी टाकायचे, 4 आणि 1 गोल्डन, परत 4 गोल्डन, 4 गोल्डन. असे 9 बॉक्स बनवायचे आहेत आपल्याला. त्याप्रमाणे मणी टाकून घ्यायचे आहेत. गोल्डन, 4 काळे मणी, गोल्डन आणि 4 काळे मणी, आणि इथे परत आपल्याला गोल्डन मणी टाकायचं आहे. तर मी ते बघा स्क्रूला इथे चिपकवलेलं आहे. इथे आपल्याला जागा ठेवायची नाही आहे. ही गंठण बनवते 2 याच्यामध्ये. तर हे मणी जे आहे ते एकदम पॅक होत जाणार आहेत. त्याच्यामुळे डायरेक्ट स्क्रू पुढे घ्यायचा आणि स्क्रूला टेपपट्टी लावून घ्यायची नंतर. आता बघा, हे जे सुरुवातीला 2 मणी होते, हा जो पदर आहे ना, त्याची सुई घ्यायची आणि ह्या मण्यांमधून आपल्याला त्या साईडला व्यवस्थित काढायची आहे. सुई काढली की मग हे बघा असे मणी पॅक करून द्यायचे. ही जे टेपपट्टी चिपकवणे थोडीशी आपण हलक्या हाताने वरती करायची आणि व्यवस्थित मणी दोन्ही पदर पकडून असे घट्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर परत आपल्याला हा जो गोल्डन मणी आहे तो पुढे सरकवायचा आणि नंतर जे 3 मणी घेतले होते ना काळे, ते घ्यायचे आहेत. आणि इकडच्या साईडला आपल्याला 1 गोल्डन मणी टाकायचा आहे. हा जो पदर आहे ना त्याच्यामध्ये 1 गोल्डन मणी टाकायचा आहे सुरुवातीला. आता इथे जे टाकलं होतं इथे मी टाकलं नव्हतं. आता इथे आपल्याला हे बघा 2 सारखेच आले पाहिजे मणी, गोल्डन गोल्डन. आणि त्या हे जे 3 मणी आहेत ना, त्या 3 मण्यांमधून आपल्याला हा जो पदर आहे त्याची सुई टाकायची आहे. बोटावर घेतलं तरी चालतं, म्हणजे गुंता होत नाही. बोटावर घेतलं तर व्यवस्थित आपल्याला असे मणी करून द्यायचे आहे. की हे बघा अशा पद्धतीने. बघा, आता परत मी इथे गोल्डन मणी एक पुढे घेतलेला आहे आणि हे 4 मणी. तर ह्या 4ही मण्यांमधून आपल्याला सेम त्याच पद्धतीने सुई टाकून घ्यायची आहे. हे बघा व्यवस्थित बोटावर पकडायचं आणि मग सुई टाकायची आहे, म्हणजे धाग्यामध्ये ही जी सुई आपण टाकतो ना ते गुंतत नाही. आणि जेव्हा आपण असं पदर काढतो ना तेव्हा पीळ होतो,
तर तो पीळ होऊ नये म्हणून परत आपल्याला हे बघा असं बाजू पलटी होते, त्याच्यामुळे हा जो आहे ना टेप तो 2-3 वेळा बनवून झाला की परत काढून परत व्यवस्थित बाजू करून द्यायची आणि चिपकावायची आहे. तर अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा पद्धत आहे. थोडंसं बनवून झालं की हे बघा असं बोटाला पीळ भरायचा आणि ही खूप सोप्या पद्धतीने आपल्याला बनवायला येते. असं आता इथे गोल्डन मनी तर पुढे ढकलून द्यायचा. हे बघा गोल्डन मनी जो आहे तो पुढे करायचा आणि हे 4 मणी असे बोटावर ठेवायचे आणि इकडच्या बाजूला जे सुईमध्ये आपण छोटा मणी टाकून घ्यायचा अशा पद्धतीने सुई आणि हे 4 मण्यांमधून असं. ही पण खूप सोपी पद्धत आहे. बोटावर घ्यायचं आणि पटापट बनवत चालायचं. खूप टाईम लागत नाही बनवायला. हे बघा अशा पद्धतीने परत एकदा मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला जसं आवडेल ती पद्धत तुम्ही यूज करायची आहे. असं पटापट होतं. धागा लांब असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो, पण आपल्याला असं बोटावर ठेवून पटापट बनवायला येतं. बघा आता इथे आपला हा गोल्डन मणी नेहमी असतो. त्यानंतर एक गोल्डन सोन्याचं मणी टाकलेलं आहे मी हा आणि छोटा सोनेरी गोल्डन मणी टाकलेला आहे. तर ह्या साईडला हे बघा ह्या पदरामध्ये मी एक मणी ओवून घेतलेला आहे आणि हे 3 जे मणी आहेत ना त्या तिन्ही मण्यांमधून आपल्याला हा जो पदर आहे त्याची सुई टाकून घ्यायची आहे. तर व्यवस्थित आपल्याला धागा गुंतला नाही पाहिजे अशा पद्धतीने टाकायची आहे आणि हे मणी व्यवस्थित आपल्याला असे लावून घ्यायचे आहेत. आता इथे परत आपल्याला थोडेसे काळे मणी टाकायचे आहेत. अशा पेट्या बनवायचे आहेत. हे जे आहेत मी 18 मण्यांच्या लाईनी बनवलेल्या आहेत. ते 1 2 3 असे लाईनी बनवलेल्या आहेत 18. तर ही मागच्या साईडला जायला आपल्याला, त्याच्यामुळे मग आणि थोडेसे वळून परत आपल्याला पुढे पेट्या बनवायच्या आहेत. आता हे बघा यानंतर आपल्याला परत 9 लाईनी बनवायच्या आहेत. तर इथे मी मणी टाकून घेतलेले आहेत. हे बघा हे गोल्डन मण्यानंतर आपल्याला परत 9 हे जे लाईनी आहेत ना ते 9 लाईनी बनवायचे आहेत. तर मणी टाकून घेतलेले आहेत मी. एक छोटा गोल्डन 4 मणी, गोल्डन 4 मणी असे 4 काळे मण्यांच्या लाईनी बनवायच्या आहेत. असं मी टाकून घेतलेलं आहे. तर इकडच्या पदरामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे एक मणी टाकायचा आहे. एक गोल्डन आणि हे बघा हे 4 मणी आपल्याला असे बोटावर पकडून त्यातून सुई टाकायची आहे. आणि व्यवस्थित मणी असे आपल्याला धागे दोन्ही पकडून मागे खेचत न्यायचे आहेत. आता हे बघा इथे मी जे काळे मणी टाकलेले आहेत ना ह्या 11 लाईनी बनवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जे मणी होते माझ्याकडे डिवाइड केलेले सोन्याचे ते इथे मी 7 मणी टाकलेले आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. तर इथे मी दाखवलं होतं बघा तुम्हाला कसं टाकायचं. तर हे जसे टाकलेले आहेत तसेच इथे टाकलेले आहे. ते हा जो मणी आहे ना सुरुवातीला मी गोल्डन टाकलेला तसेच हे मणी मी टाकलेले आहेत. त्यानंतर परत तिथे मी हे जे आहेत काळे मण्यांच्या 11 लाईन बनवलेल्या आहेत. त्याच्यानंतर परत 7 गोल्डन मणी इथे टाकलेले आहेत. त्यानंतर परत एक काळे मण्याचे 11 लाईनीची एक बॉक्स बनवलेला आहे. परत 7 मणी, 11 लाईनी काळ्या मण्यांच्या, त्यानंतर 7 गोल्डन मण्यांच्या लाईनी टाकलेल्या आहेत. तुमच्याकडे जेवढे मणी असतील ना तसं तुम्ही डिवाईड करायचे आहे दोन्ही साईडला आणि मग इथे जर 5चे येत असतील तुमचे तर 5 टाकू शकता. जर कमी असतील तर मग हे जे काळ्या मण्यांची आपण लाईनी बनवतो ते जास्त वाढवायचे आणि हे कमी घ्यायचे अशा पद्धतीने. तर इथे हे बघा गोल्डन मणी टाकलेलं आहे. इथे माझ्याजवळ बरेच मणी होते. 80
80 मणी होते, तर मी हे बघा 7 तिथे टाकलेले आहे ते. तर 5 गोल्डन मण्यांचे जे आहेत ना त्या पेट्या झालेल्या आहेत. हे बघा 1 2 3 4 आणि ही 5. त्यानंतर इथे मध्ये मंगळसूत्र टाकलेलं आहे मी बघा. काळा मणी टाकलेला आहे इथे मी बाजूला, आणि मग मोठा गोल्डन वाटी, त्यानंतर परत एक गोल्डन मणी, मध्ये एक सिल्वर मणी टाकलेला आहे मी, आणि त्यानंतर परत गोल्डन मणी वाटी आणि गोल्डन मणी. आता ह्या साईडला इकडे मी हे बघा काळा मणी टाकलेला आहे मोठ्या साईजचा, दोन्ही साईडला असं करून टाकलेलं आहे. आणि परत गोल्डन मणी आहेत ते हे बघा इथे. जर गोल्डन मण्याची ही पेटी आली असेल तर ह्या साईडला सुद्धा तसंच येणार आहे. आणि त्यानंतर काळे, परत गोल्डन, काळा आणि गोल्डन. आता मणी मोजलेले होते त्याच्यामुळे तिकडे जेवढे 5 झालेले आहेत तेवढेच ह्या साईडला पण झालेलं आहे. हे बघा असं सुंदर अशी विण आहे त्याची. जर तुम्हाला पाहिजे असेल ना बनवून, तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेसेज करा. खूप छान विण आहे आणि खूप सुंदर दिसतं. साईडला मी जे गोल्डन मणी टाकलेले आहेत ना छोटे, तर खूप छान असा लुक आलेला आहे त्याला. सोन्याच्या ज्या असतात आपल्या मोठ्या पोती त्यापेक्षा सुद्धा एकदम सुंदर असं ही पोत दिसते. हे बघा खूप सुंदर असा लुक आलेला आहे आणि खूप छान अशा डिझाईन मी प्रत्येक दरवेळेला टाकते. ही जी बनवताना मी थोडंसं दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने, कारण मला घाई होती. मी जे हे खूप जुनी झालेलं होतं माझं बनवलेलं 2-3 वर्षाचं, त्याच्यामुळे मला गावाला जायचं होतं, तर मी पटकन ते बनवलं. पुढचं काय जास्त दाखवलं नाही, बनवून झाल्यावर मी तुम्हाला दाखवलं. त्याच्यामुळे मग जसं आहे ना 1-2 वेळा बघा, आणि त्या स्टेपने जो गोल्डन मणी मी एक सुरुवातीला टाकलेला आहे काळ्या मण्यानंतर एकच मणी तिथे मध्ये टाकलेला आहे, तसेच आपल्याला हे जे गोल्डन मणी आहेत ना ते टाकायचे आहे ते. तर खूप छान असं लुक आलेला आहे. तुम्हालासुद्धा आवडल्यास नक्की तुम्ही ट्राय करा. हळूहळू सुरुवातीला जर तुम्ही बनवत असाल ना तर थोडा टाईम लागेल. हळूहळू बनवायचं आणि कुठेही धागा गुंतता कामा नाही. जेव्हा आपण सुई टाकतो त्या मण्यांमधून तर थोडंसं बोटावर घेऊन टाकायचं, म्हणजे ते गुंता होत नाही. सुई जर धाग्यात थोडीशी जरी गुंतली ना मग पूर्ण असा गुंता होतो. त्याच्यामुळे तेवढी मंगळसूत्र बनवताना तेवढी तुम्ही काळजी घ्यायची आहे तेवढी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. बघा आता इथे मी हे नवीन गाठलेलं आहे ते मला घालायचं आहे. तर घालण्यापूर्वी नेहमी हळदी आणि कुंकू असं आपल्याला त्या मंगळसूत्राला लावायचं आहे. सौभाग्याचं प्रतीक असतं हे. काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, जेव्हा माहीत होतात तेव्हा ते आपण आवर्जून केलं पाहिजे. तर हे बघा इथे मी हळदी कुंकू लावलेलं आहे आणि आता मी ते घालणार आहे मी.